नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण इथे निर्णय घेतला आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण आता जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यावरती आता कोणताही अन्याय होणार नाही। ज्यांनी बोगस प्रमाणपत्र काढून ज्यांना नोकरी मिळवली आहे, दिव्यांग बांधवांची जागा घेतली आहे, त्यांच्यावर मात्र कारवाई होऊ शकते। इथे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले आहे, त्याबद्दल आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। जी दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेली फेर मेडिकल तपासणी होणार आहे व जे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। ज्यामुळे काय होईल की जे खऱ्या अर्थाने दिव्यांग आहे त्यांच्यावरती कोणताही अन्याय होणार नाही। दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्रामुळे काय होतं की खऱ्या अर्थाने जे दिव्यांग आहे त्यांच्यावरती अन्याय होत आहे, त्यांची जागा घेतली जात आहे। तर इथे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढलं आहे, तुम्ही पाहू शकता। दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या उमेदवारांची फेर मेडिकल तपासणी करून खोट्या प्रमाणपत्रधारक उमेदवारांवरती आता कारवाई करण्याबाबत हे परिपत्रक आलेलं आहे। तर संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांचे पत्रानुसार राज्यात खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांगत्व बोगस प्रमाणपत्र घेऊन बरेच शासकीय निमशासकीय सेवेत दाखल झालेले आहेत। बरेचशी इथे न्यूजला सुद्धा माहिती येत आहे। आता पाठले काय की ते जे फसवणूक होत आहे, खऱ्या अर्थाने दिव्यांगाची जागा होते ते बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढून किंवा जे डॉक्युमेंट्स सबमिट करून इथे त्यांना नोकरी मिळवली जातं किंवा गव्हर्नमेंट जे काही जागा आहे ते सुद्धा मिळवले जात आहे। त्याबाबत आता महाराष्ट्र शासनाने इथे नवीन निर्णय घेतला आहे। बोगस प्रमाणपत्रामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे, त्यासाठी दिनांक 19 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबविण्यात आले होते। सदर अभियानातून शासकीय व निमशासकीय सेवेत विविध विभागांमधून जे बोगस प्रमाणपत्राद्वारे नियुक्ती मिळालेल्या काही उमेदवारांची नावे निदर्शनास आली आहेत। तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत नियुक्ती मिळवलेल्या तक्रारी दाखल झाल्या आहेत। तर खऱ्या अर्थाने इथे काय होणार आहे, दिव्यांगांना ज्यांना नोकरीची गरज आहे किंवा जे खरंच पात्र आहेत त्यांना इथे नोकरी मिळणार आहे। महाराष्ट्र शासनाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या पत्रानुसार हे राज्यात खूप मोठ्या प्रमाणात जे दिव्यांगाचं बोगस प्रकरण होतं तर ते पूर्णपणे थांबणार आहे। तर इथे उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे दिनांक 14 सप्टेंबर 2018 रोजीचे शासन निर्णयातील निर्देश व तरतुदीनुसार आपल्या कार्यालयामध्ये विभागाचे दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे नियुक्त झालेल्या तसेच पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची खातर जमा करून घेऊन त्यांचा अहवाल कार्यालयात सादर करावा, अशी इथे माहिती आली आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे। नक्कीच इथे जे महाराष्ट्र शासनाने शिक्षण आयुक्तालयाने महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर अणी बेझंट मार्ग पुणे इथे जी माहिती दिलेली आहे, परिपत्रक जाहीर केलेलं आहे, जास्तीत जास्त शेअर करा। कोणावरही अन्याय नाही व्हायला पाहिजे आहे। जे दिव्यांग प्रवर्गातून ज्यांना नोकरी मिळवलेले उमेदवार आहे त्यांची फेर मेडिकल तपासणी व्हायला पाहिजे आहे, जेणेकरून जे खोट्या प्रमाणपत्रधारक उमेदवार आहे त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तुम्ही पाहू शकता की दिव्यांग बांधवांसाठी असू द्या किंवा निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांचे पैसे सुद्धा वाढ होण्यासाठी बच्चू कडू वेळोवेळी इथे आपली साथ देत आहे। त्यामुळे नक्कीच इथे सपोर्ट करायचा आहे। काही प्रश्न असतील, अडचण असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता, तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता, जेणेकरून जे काही नोकरीची तुम्हाला गरज असेल तर तिथे लिंक्स येतात, अपडेट असतात। तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हायचं आहे। आणि काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करायचं आहे किंवा तुम्ही आपल्या व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करू शकता। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।